नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. अशी गोष्ट घडणार आहे, म्हणजेच इकडे राकेशचा पर्दाफाश होणार आहे. अख्ख्या राजा शिर्के कुटुंबासमोर राकेशचा पर्दाफाश होणार आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. तो जो राकेश आहे त्याचा भांडाफोड होणार आहे. आता हे सगळं कशा पद्धतीने होणार, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे. तर राकेशच्या स्वतःच्याच तोंडाने हे सगळं कबूल केलं जाणार आहे, म्हणजेच राकेशच्या तोंडूनच सत्य समोर येणार आहे. कारण राकेशने राजा शिर्के कुटुंबाला बेशुद्ध पाडून सगळी संपत्ती, सगळा पैसा म्हणजे गबाड घेऊन तो पळायचा प्लॅन करत असतो. पण हे सगळं सत्य समोर येतं आणि ईश्वरी, त्याचबरोबर अंजली, नम्रता, मामा, वल्लरी या सगळ्यांच्या मदतीने आज राकेशचा भांडाफोड झालेला आहे आणि राजे शिर्के कुटुंबाची प्रॉपर्टी वाचलेली आहे आणि त्याचबरोबर अंजलीच्या आयुष्यात असलेल्या राक्षसाचा वध झालेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे राकेशने आता सगळ्या घरामध्ये एक विषारी वायू सोडलेला असतो आणि इकडे रिसेप्शन ठेवलेलं होतं आणि आकाश आणि नम्रताचं लग्न झालेलं आहे. लग्न कशा का पद्धतीने होईना पण सगळ्यांना समजलं पाहिजे, कारण राजा शिर्के आणि सात्विक फॅशनला ओळखणारी लोक आहेत. त्यामुळं आकाशच्या साखरपुड्याच्या वेळेस पण गोंधळ झालेला होता. त्यामुळे वल्लरीची जी हौस होती ती पूर्ण झालेली नव्हती. आता मात्र अर्णव, ईश्वरी सगळेजण ठरवतात की आपण त्यांचं रिसेप्शन ठेवूया. खरं तर वल्लरीला त्याचबरोबर अंजलीला ह्या गोष्टी अजिबात मान्य नसतात. पण याच राजे शिर्के कुटुंबासमोर ऐन रिसेप्शनच्या दिवशी राकेशचा पर्दाफाश होतो. राकेश ते विषारी वायू असलेलं खिडकीतून सोडतो. सगळे बेशुद्ध पडलेले असतात तेव्हा घरात येतो आणि घरात येऊन तो आता सगळी संपत्ती घेऊन जाणार असतो. पण त्याआधी राकेशचा मोह त्याला आवरत नाही. तो ईश्वरीच्या जवळ जातो. माझी इंदोरी जिलेबी, आज तुझा शेवटचा निरोप घेत आहे असं तो बोलू लागतो. जेव्हा आता राकेश हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र राकेशच्या मनात किती काळ आहे हे समोर येतं. खरं तर राकेश ज्या पद्धतीने वागलेला असतो ती पद्धत इतकी चुकीची असते. पूर्णपणे सगळं कांड त्याचं समोर आलेलं असतं तरीही तो चुकीच्याच पद्धतीने वागत असतो. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की राकेशला नक्की कसं पकडलं, राकेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं, ते कसं पकडलं. आता इकडे ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सांगायला सुरुवात करतात, तुला काय वाटलं, कारण तू आम्हाला फसवून आमचा सगळा कष्टाचा पैसा तू घेऊन जाशील, शक्यच नाहीये, हे कधीच आम्ही होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही ही जी सगळी प्रॉपर्टी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या राजा शिर्केंच्या आहेत आणि अर्णव राजा शिर्केने खूप कष्टाने ते कमवलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मी तुला आमची संपत्ती लुबाडू देणार नाही असं ईश्वरी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ईश्वरीला माहिती झालेलं आहे की हा माणूस कोणत्या लेवलचा आहे, काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींची जाणीव ईश्वरीला असते. आणि मग ईश्वरी अर्णव पाहतच असतात. घरी पूजेचा दिवस असतो, पूजा सुरू झालेली असते, सगळेजण अगदी धावपळ गोंधळ सगळ्यांचा सुरू असतो. नक्की काय होणार आहे असे प्रश्न उभे राहिलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे दोन माणसं घरी आलेली असतात, म्हणजे कॅटरिंग सर्व्हिसवाली ते असतात आणि नेमकं मामा तिथं असतात, अर्णव तिथं बसलेलं असतो. ते लोक आत येतात आणि पाहतात तर काय, ते म्हणतात अरे हे अर्णव राजा शिर्केचं घर आहे, चल चल इथून चल पहिलं. मग अर्णव राजा शिर्केने जर आपल्याला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आता ती माणसं दुसरी तिसरी कोणी नसून ती असतात ती म्हणजे राकेशचे खोटे साक्षीदार, म्हणजे राकेशच्या खोट्या अपघाताचे खोटे साक्षीदार, ज्यांना पैसे देऊन राकेशने साक्ष देण्यासाठी आणलेलं होतं, ते साक्षीदार ते असतात. आता मात्र राकेश हे सगळं मुद्दाम करत असतो. राकेशला माहिती आहे की त्याने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि इकडे राकेशला माहीतच नाहीये आता ती माणसं घरी आलेली आहेत, सगळेजण बसलेले असतात, पूजा झालेली असते. आणि त्यानंतर आता इकडे आकाशला मामा सांगू लागतात की आता तुला जर तुझ्या बायकोचं नाव बदलायचं असेल तर तू तुझ्या बायकोचं नाव याच्यामध्ये बदलू शकतोस. आता मात्र आकाश म्हणत असतो नाव बदलायचं म्हणजे नक्की काय करायचंय, मला माझ्या बायकोचं नाव नम्रता आहे, ते नम्रताच ठेवायचंय, मला तिचं नाव बदलायचंच नाहीये. तेव्हा मामा म्हणतात की ठीक आहे, मग नाव घे आणि ते नाव त्या
तांदळामध्ये लिहून ठेव. मग त्याच्यामध्ये नाव लिहिलं जातं आणि आकाश नाव घेतो. छान असा उखाणा घेतो. नम्रतालाही छान वाटतं. चला आता जिलबी तोडायचा कार्यक्रम करायचा आहे असं सांगितलं जातं. राकेश तिथं असतो. राकेशच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात, कारण नुकतंच त्याने फोनवरती सांगितलेलं असतं कंटाळा आला या घरातल्या लोकांचा सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. एकदा का इथून बाहेर पडलो की बरं होईल असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. असं म्हणत राकेश आता विचारच करत असतो की काहीही झालं तरीही मला या सगळ्यातून बाहेर गेलं पाहिजे, कारण मला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये असं राकेशने ठरवून टाकलेलं असतं. कारण ही बाईच माझ्या आयुष्यात मला नको आहे असं राकेशला वाटत असतं आणि त्यासाठी राकेशच्या ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यासोबतच इकडे अर्णव ईश्वरी एन्जॉय करत असतात. त्यांना दोघांनाही छान वाटत असतं. दोघंही खूप आनंदात असतात आणि त्याचबरोबर राकेश बाहेर जातो त्याला एक महत्त्वाचा फोन असतो, कारण त्याला फोन सारखा येत असतो. ती बाईच म्हणजे त्याचं आणखी एक अफेअर चालू झालेलं आहे आणि ती बाई त्याच्याशी सारखं बोलत असते, त्याला विचारत असते. तेव्हा मात्र राकेश बाहेर येतो आणि पाहतो तर काय, ती 2 लोक त्याला दिसतात. त्यांना पाहून तो म्हणतो की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा तेवढ्यात अंजली तिथे येते. अंजली म्हणते काय झालं अहो, तुम्ही जरा कणूला लक्ष द्या. खरं तर माझी इच्छा नाहीये, पण आजीनं सांगितलंय की नम्रताची ओटी भरायची आहे आणि मला तर मनापासून वाटत नाहीये, पण तुम्ही जरा तिच्याकडे लक्ष द्या. मी ओटी भरून येते, तेवढ्या वेळात तुम्ही लक्ष द्या असं ती सांगते. तेव्हा मात्र तो म्हणतो की चालेल, ठीक आहे. खरं तर त्याला अजिबात इच्छा नसते. त्याला ही बायको, हा संसार, हे कुटुंब, हे काहीही नको असतं. त्याला आनंदात राहायचं आहे. कुठल्याही गोष्टींमध्ये त्याला अडकायचं नाही. या कोणत्याही गोष्टी करण्यामध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नाही. तेव्हा त्या माणसांना तो बाजूला घेतो. पण अर्णव आणि ईश्वरीला मगाशी संशय आलेला होता. त्या माणसांना कुठंतरी आपण पाहिलंय असं तिला वाटत होतं आणि नेमकं ईश्वरीचं लक्ष जातं. तर इकडे राकेश बोलत असतो. तेवढ्यातच वल्लरीचंही लक्ष जातं. वल्लरी म्हणते की जावई बापू त्या 2 माणसांशी का बोलत असतील आणि काय बोलत असतील त्या 2 माणसांबरोबर, असं इकडे वल्लरी विचार करत असते आणि ती राकेशवर पाळत ठेवते. त्या 2 माणसांना राकेश म्हणतो कळतंय का, इथे काय करताय तुम्ही. तेव्हा ते म्हणतात की अहो मालक, आम्हाला माहीतच नव्हतं हे तुमचं घर आहे आणि आम्ही इथं आलोय, ते आत्ता कळले आम्हाला. तेव्हा राकेश म्हणतो चला निघा, इथं निघा आत्ताच्या आत्ता. आणि मग ईश्वरी आता लक्ष देत असते. इकडे घरामध्ये आता चालू झालेलं असतं. ओटी भरायची आहे, कारण नम्रता या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे. पाटलांची सून ती झालेली आहे, कारण तिला वाटत असेल राजे शिर्केंच्या घरामध्ये ती राहते, पण ती राजे शिर्केंची सून नाही आहे, तर ती पाटलांची सून आहे. ही गोष्ट तिनं कायमस्वरूपी लक्षात ठेवलीच पाहिजे. मग आता वल्लरी येते आणि त्याचबरोबर अंजली. आजी म्हणतात की अंजू पहिलं ओटी भरून घे. मग अंजलीला ओटी भरायला सांगितली जाते. अंजली ओटी भरते. खरं तर तिची अजिबात इच्छा नसते. ती म्हणते की हे सगळं आजीने सांगितले म्हणून मी करते. मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे यांच्या कोणाच्या लग्नात आणि कोणत्याच गोष्टीमध्ये, असं तिचं चाललेलं असतं. तेव्हा आकाश तिथं असतो. आजी म्हणतात की वल्लरी आता बाद झालं. पूजेच्या वेळेस पण तू बाहेर आलेली नाही आहे, हे सगळं मला माहिती आहे. आता तुझी सून आहे, तिची ओटी भर. नम्रता स्पष्टपणे सांगू लागते की आई मान्य, आमच्याकडून चूक झाली. आम्ही खूप घाईत लग्न केलं, कोणत्या परिस्थितीत लग्न केलं तुम्हाला माहिती आहे. आम्हाला माफ करा. इथून पुढे तुमचा शब्द आम्ही पाळणार. आता शब्द पाळणार हे म्हणल्यानंतर मात्र वल्लरीला कळतं की काय होत आहे ते. आणि मग मात्र वल्लरी म्हणते की ठीक आहे. मग वल्लरी जाते. आता तिला मानपान जरा जास्तच लागत असतो आणि इतरांपेक्षा तिला जरा जास्तच पुढं करायची सवय असते आणि त्या पद्धतीने तिने जाऊन तिथं ओटी भरते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता राकेशचं वेगळंच कांड सुरू झालेलं असतं. पण राकेशवरती अर्णव आणि ईश्वरी बारीक लक्ष ठेवून असतात. घरात जरी ईश्वरीचं लक्ष असलं, सगळ्या गोष्टी सुरू असल्या तरी ईश्वरीला चांगलंच माहिती आहे की राकेश नक्कीच काहीतरी कांड करण्याच्या तयारीत आहे. आणि मग मात्र ईश्वरी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असते आणि त्याचबरोबर ईश्वरी विचार करते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय चाललेलं आहे, या राकेशचं जे काय चाललेलं आहे ते मी सहन करणार नाही आणि ती त्याच्यावर लक्ष ठेवते. तर इकडे वल्लरीचं सुद्धा तेवढंच बारीक लक्ष असतं. वल्लरी म्हणत असते की आता शांत राहायचं नाही. जे काय झालेलं आहे, हा माणूस नक्की काय करतो, याचं काय चाललेलं आहे, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. हा विचार तिच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा इकडे मामा त्याचबरोबर सगळेजण जिलेबी तोडायचं फंक्शन करायचं आहे असं म्हणत असतात आणि मग इकडे जिलेबी दिली जाते आणि आकाशला सांगितलं जातं की तुझ्या तोंडात धरायची आणि तिने तिच्या तोंडाने ती करणार आहे.
हा जो प्रकार आहे हा सुरू झालेला असतो. सगळेजण तिथं असतात, खुश असतात. सगळं वातावरण छान असं चाललेलं असतं. घरामध्ये सगळे आनंदात असतात. सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करत असतात. पण या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार असतो, तो माहिती आहे आपल्याला कशा पद्धतीने येणार असतो. कारण जेव्हा मामा आई अर्णव आणि ईश्वरीला सांगतात तेव्हा मात्र इकडे नम्रताला राग येतो. कारण आकाश उठतो आणि त्यांना म्हणू लागतो की चला तुमच्या पण बाबतीत हे रिक्रिएट झालं पाहिजे. मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही जिलेबी हे करतात आणि सगळेजण त्यांनाही टाळ्या वाजवतात. म्हणजे जेव्हा अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालं होतं तेव्हा हा विधी पार पडलेला होता. पण ईश्वरीची इच्छा नव्हती आणि अर्णवसुद्धा त्यावेळेस वेगळ्याच ह्याच्यात होता. आत्ता दोघंही मनापासून या गोष्टीसाठी तयार आहेत हे समोर येतं. तर इकडे राकेश बाहेर गेलेला असतो. त्याच्या मागे ईश्वरी आणि अर्णव दोघेही जातात. ईश्वरी म्हणत असते ती 2 माणसं कुठे गेलेत, त्या माणसांच्या बाबतीत कळलं पाहिजे असं म्हणत ईश्वरी तिथं मागे जाते. तेव्हा तिला कळतं त्या 2 माणसांना राकेश पैसे देतोय आणि त्याचबरोबर वल्लरीने सुद्धा हे पाहिलेलं असतं. राकेश आत निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी असं पाहिलंय की ती माणसं कुठंतरी पाहिल्यासारखी वाटतात. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल, मला असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी गैरसमज असेल. तेवढ्यात वल्लरी येते. वल्लरीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो. कारण या राकेशचा पर्दाफाश केला तर आपल्या घरामधलं म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दाखवायला येणारा जो राकेश आहे त्याला अख्खी प्रॉपर्टी लुबाडायची, तो यातून कमी होऊ शकतो असा विचार वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी तिथे विचारत असते की ती 2 माणसं कुठं गेलेत. तेव्हा ईश्वरी सुद्धा विचारत असते. आणि मग मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता विचार करत आहेत. वल्लरी सांगते की मी स्वतः पाहिलंय ती माणसं. अर्णव म्हणतो म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही दोघींनीही पाहिलंय का? आणि मामा मग त्याचबरोबर सगळेजण येतात आणि अर्णव म्हणतो थांबा आपण CCTV फुटेज पाहूया. आणि जेव्हा CCTV फुटेज पाहायला घेतलं जातं तेव्हा गोष्टी क्लिअर होतात आणि त्या म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि CCTV फुटेज पाहिल्यानंतर कळतं की तीच लोकं आहेत जी लोकं तिथं आलेली होती आणि सांगत होती की या माणसाचा अपघात झालेला आहे आणि आज ती माणसं पळून का गेली, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्या क्षणी आता समोर येतं ते मोठं सत्य. अर्णव आणि ईश्वरी त्या माणसांचा शोध घ्यायचं ठरवतात. त्या माणसाचा जो गळ्यातला गमजा असतो लाल रंगाचा तो तिथे पडलेला असतो. आणि ईश्वरी मग तो गमजा घेते आणि म्हणते नाही काहीतरी असं आहे जे आपल्याकडून मिस होतंय असं ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि ईश्वरी म्हणते की नाही आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावाच लागणार आहे असं म्हणत ईश्वरी त्या गमजाकडे जाते. आणि मग ज्यांच्याकडून त्यांनी कॅटरिंग सर्व्हिस घेतलेली होती त्यांना ते तिथे जातात. आता दुसऱ्या दिवशी रिसेप्शन ठेवलेलं असतं. रिसेप्शनचा कार्यक्रम असतो. त्या माणसांची माहिती काढणं सुरू असतं. इकडे राकेशला खूप घाई झालेली आहे कारण त्याची जी दुसरी गर्लफ्रेंड आहे ती त्याला बोलावत आहे, त्याला सांगत आहे की लवकरात लवकर तू ये, त्यासाठी त्याला घाई झालेली असते. आणि मग मात्र राकेश इकडे म्हणतो की आता लवकरात लवकर संधी साधायची, आता लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हाती घेतल्या पाहिजेत. त्याला असं वाटत असतं की त्या माणसांना पैसे दिले, त्यांना आपण हकलले म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने होणार आहे. पण इकडे वल्लरी त्याचबरोबर आकाश या सगळ्यांचा प्लॅन सुरू होतो. राकेश फोनवर बोलत असतो की हो आजच मी सगळं गबाळ घेऊन निघणार आहे. ती अंजली आणि ती पोरगी या कोणामध्येही मला इंटरेस्ट नाही आहे, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. कारण मी आत्ता इथं राहतोय, हे सगळं नाटक करून राहतोय कारण मला इथली प्रॉपर्टी हवी आहे आणि एकदा का ठराविक अमाऊंट माझ्या हातात आली की मी इथून निघणार आहे असं तो सांगत असतो. आणि नेमकं ते बोलणं अंजलीने ऐकलेलं असतं. अंजलीला तर धक्का बसतो की हे सगळं मी काय ऐकतेय, हा माणूस कोणत्या थराला आहे, कोण आहे हा माणूस, कारण त्याचं नाव प्रत्येक वेळेस वेगळंच असतं. हे अर्णव आणि ईश्वरीला माहिती आहे पण आज अंजलीला कळलेलं असतं. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते कसं शक्य हे सगळं. तेवढ्यात अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि म्हणतात की कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं सांगितल्याबरोबर इकडे राकेशने जे काही कांड केलेलं आहे ते कांडसुद्धा समोर आलेलं असतं आणि सगळेजण पाहू लागतात. त्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता सगळेजण लक्ष ठेवून असतात राकेश नक्की काय करणार आहे, त्याच्या डोक्यात काय चालू आहे हा विचार सगळ्यांच्याच डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र अर्णव ईश्वरी सगळेजण पाहतात तर इकडे राकेशने प्लॅन केलेला असतो. रात्रीच त्याने ती बॉटल आणून ठेवलेली असते ज्याच्यामध्ये विषारी औषध असतं आणि ते रूम फ्रेशनरमध्ये किंवा जे
पेस्ट कंट्रोलचं जे स्प्रे करायचं मशीन असतं त्याच्यामध्ये टाकायचं, ते घरात सोडायचं, सगळ्यांचा आवाज बंद करायचा आणि सगळे गपगार पडले की आपल्याला जे हवं आहे ते घेऊन तिथून पसार व्हायचं. हा सगळा राकेशने केलेला प्लॅन असतो आणि त्या पद्धतीने त्याने आता खिडकीतून तो वायू जो आहे तो विषारी वायू घरामध्ये स्प्रेड करतो. घरामध्ये स्प्रे केल्यानंतर सगळेजण खोकू लागतात आणि खोकला येऊन ते अक्षरशः खाली पडतात, बेशुद्ध पडलेले असतात. तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि मग राकेश मात्र पुन्हा घरात येतो आणि शोधाशोध करू लागतो. आता राकेश स्वतः मास्क त्याचबरोबर डोळ्यांना गॉगल हे सगळं घालून आलेलं आहे, कारण त्याला भीती वाटत असते की ह्या सगळ्यामध्ये आपण अडकतोय की काय, अशी भीती त्याला वाटत असते. पण या सगळ्यामध्ये तो तर अडकला जातोच. तो आता जातो ईश्वरीच्या जवळ, ईश्वरीच्या अंगाला हात लावतो आणि म्हणतो, मी इंदोरी जिलेबी, माझी इंदोरी जिलेबी, खरंच मला माफ कर, असं म्हणत तो तिच्या जवळ आलेला असतो. आणि आता तुझा शेवटचा निरोप घेतोय असं तो म्हणतो आणि तो निघत असतो. त्या क्षणी ईश्वरी त्याचा हात पकडते आणि खानदेशी त्याच्या कानाखाली लावते. राकेशला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय. तर या सगळ्यांनी हे बेशुद्ध पडण्याचं नाटक केलेलं असतं, कारण सगळ्यांना कळलेला असतो राकेशचा पुढचा प्लॅन काय आहे. आणि मग तिथे अर्णव येतो, राकेशची धुलाई करतो. ईश्वरीने खानदेशी कानाखाली देऊन त्याचं थोबाड तर फोडलेलं असतंच. अर्णव आणि ईश्वरी त्याला कुत्र्यासारखा धुतात. अंजलीसुद्धा त्याचं थोबाड फोडते, कारण या माणसाने खोटारडेपणा केला आहे, ह्याने नाटक केलेलं आहे, याचा अपघात वगैरे काही झालेला नव्हता, हा माणूस खोटारडा आहे. आणि फायनली 24 तासांमध्ये जी अंजली म्हणायची की स्वतःच्या आईच्या बाबतीत पुरावे पाहिजे होते, तेव्हा लगेच पुरावे आणलेत, आज मात्र आणलेले नाहीत. पण आता 24 तासांमध्ये पुरावे आणले जातात आणि इथे राकेशचा पर्दाफाश होतो आणि सगळं खरं समोर येतं. आता मात्र सगळ्या गोष्टी घडत असतात. अंजली मात्र ईश्वरी आणि अर्णवची हात जोडून माफी मागते. राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.